मी जरी प्रशासनामध्ये असलो तरी मी माझ्या जन्मगावी, माझं निढळचे गाव मगाशी सांगितलं, या गावामध्ये ज्या दिवशी मी नोकरीला लागलो त्या दिवसापासून मी काम करतो आहे. 34 वर्ष गावामध्ये काम करतो आहे. ज्या गावामध्ये कसल्या प्रकारची सुविधा नव्हती, ज्या गावातल्या शाळेमध्ये मी जे शिकलो, ती शाळेचे वर्ग कुठं भरत होते, तर एक वर्ग हा मारुती मंदिरामध्ये, एक वर्ग महादेव मंदिरामध्ये आणि एक वर्ग पवारआळीमध्ये सारवलेल्या भिंती आणि सारवलेल्या जमिनीमध्ये इथं होती शाळा. अशा गावामध्ये शिकलो आणि त्या गावामधून पुढे येऊन विविध ठिकाणी काम करायची संधी मिळाली, एक्सपोजर मिळालं, नॉलेज मिळालं. पॉलिसी फ्रेमिंगपासून ते एक्झिक्युशनपासून ते त्याचं इम्प्लिमेंटेशन गावामध्ये जाऊन करण्यापर्यंत या राज्यातल्या गेल्या 34 वर्षाच्या सगळ्या योजना मी निढळमध्ये एक्सपेरिमेंट केलेल्या आहे. मग ती स्वजलधारा असेल किंवा जलयुक्त शिवार असेल किंवा कुठली योजना असेल, या सगळ्या योजना गावामध्ये राबवून लोकसहभागामधून, म्हणजे त्रिसूत्री आहे निढळच्या डेव्हलपमेंटची, लोकसहभाग, लोकवर्गणी आणि शासकीय योजना यांचं एकत्रीकरण याच्या माध्यमातून हे गाव विकसित केलेलं आहे. 5,000 लोकसंख्येचं गाव आहे, 550 गावाचा उमरा आहे, 2,000 हेक्टर गावाचं क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्रामधल्या देशामधले जे मोठी गावं मानली जातात, ज्याला 2,000पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना मोठी गावं मानली जातात, हे 5,000 लोकसंख्येचं गाव आहे. सर्वांगीण विकास, डेव्हलपमेंट, आज गावाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. गरिबी निर्मूलनाचं काम, मायग्रेशन थांबवण्याचं काम, मायग्रेट झालेली माणसं परत आणण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि एकच फक्त उदाहरण सांगतो, एक 5-6 वर्षापूर्वी 5-6 सार्क कंट्रीज दरवर्षी त्यांचं जे वार्षिक अधिवेशन असतं ते या ज्या काही साऊथ एशियन कंट्रीज आहेत त्याच्यापैकी एका ठिकाणी भरलं जातं. 7-8 वर्षापूर्वी तो टर्म इंडियाचा होता आणि इंडियानं असं ठरलं होतं की रुरल डेव्हलपमेंट शोकेस करायची सार्क कंट्रीजच्या समोर. आणि मग केंद्र सरकारने माहिती मागितली की जी बेस्ट गावं असतील ती माहिती आम्हाला कळवा, ती आम्ही 7 कंट्रीजना पुढच्या वर्षभरासाठी एक्सपोजर व्हिजिटसाठी वापरू म्हणून. त्यासाठी सर्व राज्यातून प्रस्ताव आले, महाराष्ट्रामधून पण अनेक प्रस्ताव गेले, त्याच्यापैकी निढळचा प्रस्तावसुद्धा गेला होता. आणि देशामधून 3 गावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती की त्या गावामध्ये सार्क कंट्रीजवर काम, सार्कचे प्रमुख आलेले कुठल्या कार्यक्रमासाठी त्या गावात जातील आणि त्याच्यामधून एक गाव निवडायचं होतं. रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीकडून एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीकडे हे 3 गावं गेल्यानंतर कलकत्त्यामधलं एक गाव आहे, विसरलं, त्या गावाचं सिलेक्शन झालं. 100% दॅट मस्ट बी बेटर दॅन निढळ ऑफकोर्स. तर त्या गावाला नंतर पुढचे वर्षभर सार्क विलेज म्हणून घोषित करण्यात आलं. पण ती आणखी थोडं मी काम केलं असं कदाचित तो निढळचा नंबर लागला असता असं मी मानतो. अशा प्रकारचं हे गाव आहे. आपल्याला आवाहन करतो की जरूर सर्वांकडे विनंती करतो की माझ्या निढळ गावाला खूप मोठ्या प्रमाणावर व्हिजिटर्स येतात, अनेक NGOज भेटीला येतात, अनेक लोकप्रेमी येतात, गावाचे लोक येतात आणि खास करून शासकीय अधिकारी खूप मोठ्या प्रमाणात यशदामधून असतील किंवा वाल्मीमधून असतील, सगळ्या अधिकाऱ्यांची प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना एक कसं विलेज डेव्हलप केलं जाऊ शकतं आणि काय एक्झॅक्टली केलं जाऊ शकतं सर्व अँगलनी, ॲग्रिकल्चर असेल, डेअरी असेल, वुमन डेव्हलपमेंट असेल, चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, सोशल डेव्हलपमेंट असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, वॉटरशेड डेव्हलपमेंट असेल, नेम द थिंग, त्याच्यावर प्रचंड टोकाचं काम निढळ गावामध्ये केलेलं आहे. आपण जरूर गेलात तर तुम्हाला अनेक अँगलनी तुमची मशागत नक्की होऊ शकते ॲट एन अर्ली स्टेज ऑफ युअर स्टेप इन जर्नलिझम. यासाठी आपल्याला आवाहन करतो आणि तुम्ही ज्यावेळेला असा त्याला मी पण तिथे असायचा प्रयत्न करेन असा आश्वासन देतो. आणि मला जवळपास आपण 2-2.5 तास ऐकल्याबद्दल शांततेनं आपल्याला मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.